हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग. सर्वात पहिलं गाईज, आज मी बनवणार आहे फ्लावरची भाजी. अशी बोलले ना फ्लावरची भाजी, मला तोंडाला पाणीच सुटतं गाईज. बघा, सकाळ झालेली आहे आणि चला आता आपली रोजचीच गडबड, आता नेहमीचीच गडबड, काय बनवायचं म्हणून मी फ्लावर बनवते. तर बघूया ह्याच्यासाठी लागणारे इंग्रेडियंट्स. बघा, फ्लावर घेतलंय आणि फ्लावर स्वच्छ साफ करून घेतलंय. पीठ चुरून ठेवलंय इकडं मी. आणि गाईज, आता सकाळी लवकरच उठावं लागतं ना, बनवावं लागतं म्हणून. आणि चला दाखवते. फ्लावरची भाजी खूप टेस्टी होते. फ्लावर एकदम छान लागते, असं खायला एवढी छान लागते ना, खूप. चला तर आपण बनवू. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते काय काय घेतलंय मी त्या फ्लावरची भाजी बनवण्यासाठी. तर फ्लावरची भाजी बनवणार काय, बघा, हे सुके कोरडे मसाले आहेत. राई, जिरे, मसाला कमीच घेतला, आम्ही कमीच खातो. हळद आणि धना पावडर, हे सुके कोरडे मसाले एवढेच घेतलेत मी, जास्त यूज करत नाही गाईज. आणि ही मुगाची डाळ आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि हे फ्लावर स्वच्छ धुवून साफ करून घ्यायची. याच्यात आळ्या असतात बारीक बारीक, तर ते साफ करून घ्यायची. माझ्याकडे थोडीच उरली होती म्हणून काय बनवायचं म्हणून हे बनवलंय. तर आता ह्याच्या पुढे आता दाखवते तुम्हाला. हे बघा ना, ह्याच्या पुढे हे फोडणी करिता आपल्याला लसूण, कांदा, मिरच्या आणि टोमॅटो घेतलं. टोमॅटो झाल्याच्या नंतर चला आता आपण बनवूया गाईज. तर सर्वात आधी आपण तेल टाकू. तेल कमीच टाका, तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त टाका, पण मी कमीच टाकते. कमी टाकते कारण कसं आहे ना, तेलामुळे आम्हाला त्रास होतो, त्यामुळे आम्ही कमी तेल टाकलेलं आहे. तर सर्वात आधी मोहरी, काय म्हणतात, राई टाकलेली आहे. आणि राई टाकल्याच्या नंतर जिरा, त्याला चांगलं फुलू द्यायचं जिऱ्याला. आणि राईला अशी नाचायला लागली की जिरा टाकायचा. आणि जिरा टाकल्याच्या नंतर फुलले जिरे तर आपल्याला याच्यानंतर टाकायचं आहे लसूण. तर लसूण आपण कट करून घ्यायचा आहे. लसूण टाकलाय बघा. आणि लसूण मस्तपैकी ब्राऊन होऊ द्यायचा, एकदम छान ब्राऊन होऊ द्यायचं, एकदम छान ब्राऊन झाला की त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आपण कट केलेली. तुमच्याकरिता तुम्ही जसं तुम्हाला योग्य वाटेल तशा मिरच्या घ्या. आम्ही कमी तिखट खातो म्हणून कमीच टाकलंय तिखट. तर गाईज, मिरच्या मस्त फ्राय झाल्या की त्यानंतर कांदा टाकायचा. आणि कांदा मस्त परतून घ्यायचा एकदम फ्राय होऊस तर, एकदम छान. जास्त करपवायचं, जास्त करपू नाही द्यायचं हा गाईज, नाहीतर मग आहे ना कडवट होते भाजी. असं मस्त शालो फ्राय करायचं याला. छान फ्राय होत आले बघा. आता आपण फ्राय होतो तर मी एक सांगते तुम्हाला गाईज, तेलाचा वापर कमीच करत जा जेवणामध्ये, कारण तेल चांगलं नसतं. आता ओरिजिनल तर बिलकुलच काय राहिलेलं नाहीये, शक्यतो आम्ही कमीच वापरतो. तर हे बघा, परतायला लागलाय, एकदम परतून झालाय. आता यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो टाकणार आहे. पण टाकले टोमॅटो. पण टोमॅटो टाकता वेळेस आपण एक लक्ष घ्यायचं की टोमॅटो आधी नाही टाकायचं, कांद्याच्या आधी, नाही तर मग ते कांद्या परतणार नाही. हेच मला सांगायचं होतं आधी. टोमॅटो काही लोक टाकतात, ते त्यांच्या आवडीनुसार टाकतात. ते कांदा जर ऑप्शनलला असतो, कांदा जर नाही टाकणार तर टोमॅटो टाकतात. तर हे टोमॅटो पण आपले मस्त फ्राय व्हायला लागले. तर आता फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, आपण फक्त वाट बघायची आहे चांगले म्हणजे मेल्ट झाले पाहिजे याची, नाहीतर मग काही नाही, मग ते चांगली भाजी नाही लागणार. आता हे जेवढे सुके कोरडे मसाले तुम्हाला दाखवले ना गाईस, तेच टाकायचे आपल्याला. आणि ते कोरडे मसाले मस्त फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये, जास्त करपवायचे नाहीत. जास्त करपवले की मग कडवट होते भाजी. आता हे बघा, मस्त फ्राय होतोय आपला मसाला कोरडा. आणि हे पण सगळे आपले इंग्रेडियंट्स मस्त आपले फ्राय झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला फ्राय असल्यामुळे ते टेस्ट अजूक लागते याला. तर आपण फ्लावर टाकू. आता फ्लावर साफ स्वच्छ केलेली फ्लावर टाकून घेऊ. आणि फ्लावर जरा लांबूनच टाकते मी गाईस, कारण कसं आहे ना, ते उडतं आणि वाफ येते आणि मग ते कॅमेरा पकडायला बरोबर येत नाही. त्याच्यामुळे ना मी लांबूनच टाकलंय. आणि फ्लावरला मस्त परतायचं. मस्त परतून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये टाकायचं डाळ टाकली. डाळ एकदम मस्त त्याला पण फ्राय करून घ्यायची.
डाळ आपण अगोदर पण टाकू शकतो, पण फ्लावर शक्यतो फ्लावरच्या नंतर कोणती पण भाजी असले तर भाजी पहिले फ्लावर बाकीचं टाकायच्या भाज्या, नंतर डाळ टाकायची, कारण ते डाळ त्याच्यामध्ये मेल्ट होते. आधी जर डाळ टाकली ना तर गाईज आहे ना त्या डाळीला आहे ना सगळा मसाला लागतो आणि बाकीच्या भाजींना लागत नाही. त्यासाठी शक्यतो आपण पहिलं डाळ टाकायची नाही. आधी भाजी कोणती पण असो, बटाटा असो, फ्लावर असो किंवा काही भाजी असो, हिरव्या पालेभाज्या असो, हिरव्या पालेभाज्याला तर शक्यतो करून वरूनच टाकायचं, आधी नाही डाळ टाकायची. बघा आता मस्तपैकी एकदम छान झालेली आहे आता डाळ आपली. आता या डाळीमध्ये डाळ मस्त त्याच्यात मेल्ट झालेली आहे, तर आपण त्याच्यात आता थोडंसं हलकंसं आपण आहे ना पाणी शिंपडायचं आता ह्याच्यामध्ये, कारण का ना हे खूपच कोरडं झालेलं असतं, मग त्याला शिजण्यापुरतं थोडंसं तरी पाणी लागतं. त्याआधी आपण मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्याच्या नंतर परत परतवायचं, त्याला परतून घ्यायचं. बघा आता परतून मस्तपैकी त्याला मीठ असं टाकून चोळून हे करायचं. फ्लावरमध्ये तुम्ही उकळून पण घेऊ शकता, बॉईल करून फ्लावर घेऊ शकता, पण आम्ही जास्त करून बॉईल करून घेत नाही, आम्ही असेच बनवतो. आता याच्यासाठी बनवतो ना की ते मिळमिळीत आम्हाला फ्लावर खाऊ वाटत नाही गाईज, त्यासाठी. गाईज आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिंपडा देणार आहे, कारण ह्यासाठी देणार आहे की भाजी थोडी लिक्विड असली ना तर शिजायला मदत होते जरा थोडीशी, म्हणून त्यासाठी थोडासा पाण्याचा भपका दिला जरुरी आहे. नाही तर अशीच जर भाजी ठेवली स्लो गॅसवर तर करपून जाणार ती. थोडंसं पाणी ओलसर थोडंसं टाकायचं आपल्याला, असं परत परतून घ्यायचं. बघा खाली पाणी लागलेलं आहे आपल्या भाजीला. हो बघा किती छान झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही, बस एवढीच भाजी करून बघा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकता. पण मी कमी बनवली, फ्लावर खूप कमी होते. आता यावर झाकण ठेवून आपण 10 मिनिटं स्लो गॅसवर शिजून घ्यायचंय आपल्याला भाजी. बघा गाईज छान झाली भाजी, या खायला, जेवण करायला. आणि तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असले तर. तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा, काय आहे काय नाही, कशी झाली, माझा आवाज आवडला की नाही. आता खा मस्त, खात राहा, मजेत राहत राहा. ठीक आहे गाईज, बाय.